बनवणार आहे आळू वडी. आळू वडे म्हणतात ना, आळू वड्या त्या बनवणार आहे म्हणजे आता बाफल्या गेल्या असतील, त्या बाफायसाठी टाकलेल्या होत्या, मी गाणीमध्ये ठेवलेल्या आहेत. तर तुम्हाला मी दाखवते कशा. मित्रांनो, इथं मी आळू वडी टाकलेल्या आहेत बाफायला, बाफले गेलेले आहेत आणि मी चाकू टाकून पाहिला होता, खूप छान झालेले आहेत. चाकू पूर्ण निघला म्हणजे शिजलेले आहेत, छान असे वाफले गेलेले आहेत. पीठ वगैरे लावून टाकलेलं होतं आणि पानं पण जे होते ना ते छोटे छोटे होते, त्याच्यामुळे ते कवळे पानं होते ना, तर अजून छान लागतील आळू वडी. चला तर आता मी यांना काढते आणि शालो फ्राय करते. डीप फ्राय नाही करत मी, शालो फ्रायच करणार आहे. इथं मस्त वडी कट करून घेतलेले आहेत. आता याला मस्त फ्राय करायला टाक. नजरों ने जादू किया. मस्त आता फ्राय करायला टाकते. पूर्ण रेसिपी पाहिजे नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता बरं का मित्रांनो. तुमच्यासाठी मी पूर्ण रेसिपी पण अपलोड करेन. बघा मित्रांनो, मस्त ब्राऊन झालेली आहे आळू वडी. त्या आम्हाला आहे ना, त्या म्हणजे नाही का ब्राऊनच आवडते, अशी क्रिस्पी आवडते, म्हणून मग क्रिस्पी क्रिस्पी. गरमागरम आळू वडी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू, गरम आहे गरम, खूप छान झाली मित्रांनो. तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहिजे नसेल तर मला नक्की कमेंट करा, नक्की कमेंट करा. आणि कोंडाच्या तोंडाला पाणी सुटलं. हे बघा, हे बघा किती क्रिस्पी दिसलं का? आवाज येतो? एवढी क्रिस्पी आहे. वाव. देते आता त्यांना खायला. ते कशी झाली हो, कशी झाली आळू वडी? मला स्वयंपाक येतो का? खरं सांगा ना. अहो, हे सगळेजण म्हणतात तुला स्वयंपाक येत नाही, नुसते व्हिडिओ बनवती, काही काम करत नाही असं म्हणता. येतो का स्वयंपाक मला? कशी झाली आहे? छान आहे. चला, इथं मी पायांवर मेहंदी काढलेली आहे. म्हणजे पहिलेसारखी फिनिशिंग तर नाही आहे आता. जेव्हा माझे क्लास झाले होते ना, त्यावेळेस म्हणजे 5-6 वर्ष पूर्वी क्लासमध्ये झालेले आहेत. ते मी बेसिक मेहंदी येते ना तीच मला येते. जास्त आताची जी लेटेस्ट आहे ना तेवढ्या डिझाईन मला येत नाही. तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा प्रकारे डिझाईन काढलेली आहे, साधी सोपी, मस्त पायावरच काढलेली आहे. साईडला वर आहे. हे बघा, आता मी हातावर पण काढणार आहे. एकदम सिंपल आहे. जर तुम्हाला ट्राय करायचे असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. एकदम सिंपल डिझाईन घेतलेली आहे. इथं असे फ्लावर्स आहेत छोटे छोटे आणि इथं असं मी स्क्वेअर डिझाईन घेतलेली आहे. बघा, पहिल्यासारखा हात पण माझा दिसते का तुम्हाला? अशी मी ट्राय केलेली आहे मेहंदी पायावर. सुंदर सिंपल डिझाईन आहे. मला जास्त आवडत नाही मेहंदी, पण पायावर पण मला मेहंदी काढायला आवडतं. जोडवे वगैरे काढलेले आहेत मेहंदी काढायसाठी. असे सिंपल डिझाईन आहे. खूप जण मला म्हणत होते ताई ब्लॉग अपलोड कर मेहंदीचा. मला एवढी खास येत नाही. पहिल्यासारखा माझा काय हात साफ नाही राहिला, पण मी ट्राय करते. इथं बघू शकता, सिंपल डिझाईन आहे, जास्त भरलेली गुचलेली काहीच नाही. मस्त नेलपेंट वगैरे लावेल आता. मेहंदी सुकली का मग. आता आहे ना, कसं असतं, डिझाईन काढलेली आहे ह्या हातावर आणि इकडं असं जे आपले सर्कल येतं ना तेच काढलेलं आहे. सुकलेली आहे बऱ्यापैकी. लोटस आहे. हे रंगून खूप छान दिसतं. असं वाटतं आपल्याला भारी नाही, पण रंगून खूप छान दिसतं. हे बघा, दिसलं का? असे काढलेली आहे. हे मी काढून टाकलं. सुकलेली आहे ना, आता सुकली ती. इकडच्या हातावर कोणी नाही मित्रांनो काढायला. मला खरंच कंटाळा आला होता. पायाची तुम्ही पाहू शकता, पाय दाखवली आहे ना पायाची. आणि ही मस्त इथं लोटस काढलेलं आहे बघा.